नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण संख्या व संख्याचे प्रकार याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये तुम्हाला सर्व संख्या व संख्याचे प्रकार याच्यावर जे काही पूर्णच्या पूर्ण व्याख्या जे असतील ते व्याख्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीही लँग्वेजमध्ये व्याख्या दिलेल्या होत्या. तर आपल्याला त्याचे जे काही आता महत्वाचे मुद्दे व जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं बघायचं आहे. तर आपण पाहूया. तर त्याच्यामधले जे काही महत्वाचे मुद्दे ते पाहत असताना पहिल्या आपण बघूया नैसर्गिक संख्या. तर याच्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये तुम्हाला इथं दिसेल नैसर्गिक संख्या 1 ते 100 पर्यंत तुम्हाला नैसर्गिक संख्या दिलेली आहे. तर 1 ते 100 मध्ये जे काही नैसर्गिक संख्या आहेत त्याची सुरुवात 1 पासून होते. जे काही आपण 1 पासून ते 100 पर्यंत उजळणी म्हणतो तेच. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100. तर अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. तर पुढे बघायचे महत्वाचे मुद्दे. त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे कुठले कुठले असतात. जे काही नैसर्गिक संख्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी आहे ती 1 आहे. आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या जर बघितली तर सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. म्हणजेच आपण काय म्हणतो अनंत आहे. म्हणजे ते संख्या आपल्याला सांगता येणारच नाही. त्याचबरोबर सर्व नैसर्गिक संख्या हे कशा असतात धन असतात. जे काही सगळ्याच्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत ते सगळ्याच्या सगळ्या नैसर्गिक संख्या कशा असतात धन असतात. म्हणजेच पॉझिटिव्ह असतात. नैसर्गिक संख्येलाच आपण जे काही दुसरं नाव आहे त्यालाच दुसरं नाव आपण मोज संख्या पण म्हटल्या जातात. नैसर्गिक संख्येला दुसरं जे नाव आहे त्यालाच आपण मोज संख्या असं म्हणलं जाते. त्याचबरोबर पूर्ण संख्या बघायचं. आता पूर्ण संख्येमध्ये बघा पूर्ण संख्येमध्ये काय दिलेलं आहे. पूर्ण संख्या ज्या आहेत त्या पूर्ण संख्येमध्ये 1 ते 100 पर्यंतच्या पूर्ण संख्या या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. जे काही नैसर्गिक संख्या आहेत तेच तेच संख्या फक्त त्याच्या समोर शून्य लावल्याच्या नंतर तेच काय असतील 1 ते 100 पर्यंत फक्त नैसर्गिक संख्येमध्ये शून्य असते आणि पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसते आणि पूर्ण संख्येमध्ये शून्य हे असते. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला ते पाहता येईल. त्याचबरोबर एवढ्या काही संख्या दिलेल्या आहेत की आपल्याला 100 पर्यंतच्या जे काही पूर्ण संख्या आहेत ते दिलेले आहेत. पूर्ण संख्येमध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहता येतील. तर पूर्ण संख्येमध्ये महत्वाच्या मुद्द्यामध्ये आता बघा सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो अनंत म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 0 या संख्येला कोणतेही चिन्ह नसते. त्याला एकतर 0 हे पॉझिटिव्हही नसते आणि निगेटिव्हही नसते, अधिकही नसते आणि वजाही नसते, धनही नसते आणि ऋणही नसते. असं आपल्याला काय करता येईल सांगता येईल. त्याचबरोबर आता पूर्णांक संख्या बघा. पूर्णांक संख्यामध्ये तुम्हाला इथं पूर्णांक संख्येची एक संख्या रेषा दिलेली आहे. त्या संख्या रेषेवर जर बघितलं तर संख्या रेषेवर सेंटरमध्ये 0 दिसत आहे. त्याचबरोबर आपली जे काही उजवी साईड आहे उजव्या साईडला 1 2 3 4 5 असं दिसत आहे. आणि जे काही आपली डावी साईड आहे त्या डाव्या साईडला -1 -2 -3 -4 -5 अशा प्रकारे आपल्याला काय झालेलं आहे इथं दिसून येतील. तर इथं संख्या दिलेल्या आहेत. तर धनपूर्णांक संख्या. आता धनपूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही म्हणजेच अनंत आहेत. आणि सगळ्यात आता ऋणपूर्णांक संख्येमध्ये सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या काय दिलेली आहे -1 ही सर्वात काय मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. आणि सर्वात लहान ऋणपूर्णांक संख्या सांगता येत नाही म्हणजेच काय तर अनंत संख्या आहेत, असंख्य संख्या आहेत आपल्याला इथं दिसून येईल, आपल्याला इथं पाहता येईल. तर आता बघायचं आपल्याला
याच्यामध्ये आता इथं बघा, इथे एक मी आडव्या पद्धतीची दिलेली आहे संख्या रेषा आणि इथे एक उभ्या पद्धती दिली आहे. त्याच्यामध्ये फरक काय? उभ्या पद्धतीची दिली आहे म्हणजे हे जे खाली जे चालत संख्या -5 हे काय आहे तर छोटी संख्या आहे. -5 याच्यापेक्षा मोठी संख्या -4 आहे. -4 पेक्षा -3 आहे. -3 पेक्षा -2 मोठी आहे. -1 मोठी आहे आणि -1 पेक्षा 0 ही संख्या मोठी आहे. 0 पेक्षा 1 मोठा आहे. तसंच जे काही वर चालेत ते वर वाढत चालेत आणि जे इकडे खाली चालेत ते संख्या छोट्या छोट्या म्हणजे लहान लहान होत चाललेले आपल्याला काय होतं दिसतात. तर आपल्याला अशा प्रकारे याच्यामध्ये सांगता येईल. तर ती संख्या रेषा व्यवस्थितरित्या तुम्हाला काय केलेलं आहे दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघायचे समसंख्या. समसंख्या जर बघितल्या तर 1 ते 100 पर्यंत आपल्याला सर्व जे काही सगळ्या समसंख्या आहेत ते 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 67, 72, 74, 76, 77, 80, 82, 83, 86, 90 आणि 92, 94, 96, 98 आणि 100 या काय झालेल्या आहेत समसंख्या आहेत. तर बघा 1 ते 100 पर्यंत एकूण सगळ्याच्या सगळ्या समसंख्या किती आहेत? 50 समसंख्या आहेत आणि सर्वात लहान समसंख्या ही किती आहे? 2 आहे आणि सर्वात मोठी समसंख्या सांगता येत नाही म्हणजेच अनंत आहे. आता विषम संख्या बघा. विषम संख्येमध्ये 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या खालीलप्रमाणे आहेत. जे काही समसंख्या आपण बघितलेल्या आहेत त्या समसंख्या सोडून जे उरलेल्या संख्या आहेत त्या उरलेल्या सर्व संख्येंना काय म्हटलं जाते? विषम संख्या असं म्हटलं जाते. इथे लक्षामध्ये चला 1 ते 100 पर्यंत एकूण 50 विषम संख्या आहेत. त्याचबरोबर सर्वात लहान विषम संख्या 1 आहे. सर्वात मोठी विषम संख्या सांगता येत नाही म्हणजेच अनंत आहे. आता बघा हा महत्वाचा आहे. मूळ संख्या. आता मूळ संख्या आपण त्याच्या व्याख्या बघितलेली पण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला खालीलप्रमाणे आहेत. तर बघा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या काय झाल्यात सर्वच्या सर्व 1 ते 100 पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या पाहता येते. 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या खाली दिलेल्या आहेत. 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199 या आपल्याला संख्या 200 पर्यंत आहे. पुढे 201 ते 300 पर्यंतच्या मूळ संख्या खाली दिलेल्या आहेत. 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281 आणि 283 त्याचबरोबर 293. पुढे बघा 301 ते 400 पर्यंतच्या मूळ संख्या सगळ्या दिलेल्या आहेत. 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373 आणि 379, 383 आणि 389 आणि 397 अशा प्रकारे 400 पर्यंत संख्या बघितल्यात मूळ संख्या. आता 401 ते 500 पर्यंतच्या मूळ संख्या बघूया किती आहेत ते. 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491 आणि 499. आता जे काही मूळ संख्या आहेत त्याच्यामधील महत्वाचे मुद्दे. एकूण मूळ संख्या अनंत आहेत. मूळ संख्या आपल्याला अनंत आहेत असं सांगता येईल. 2 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहेत. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. एकही मूळ संख्या नाही. 2 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज 1060 होते. 2 ते 50 पर्यंत मूळ संख्या 15 आहेत व त्याची बेरीज 328 आहे. मूळ संख्येचा मसावी हा 1 असतो. 2 ते 1000 पर्यंत मूळ संख्या 168 मूळ संख्या आहे. तर बघा इथे एक तुम्हाला 10 अंकी नंबर दिसल
हा काही माझा मोबाईल नंबर नाही. याच्यामध्ये एक मूळ संख्या 2 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. त्याचबरोबर 11 ते 20 पर्यंत 4 आहेत. 21 ते 30 पर्यंत 2 आहेत. 31 ते 40 पर्यंत 2 आहेत. 41 ते 50 पर्यंत 3 आहेत. 51 ते 60 पर्यंत 2 आहेत. 61 ते 70 पर्यंत 2 आहेत. 71 ते 80 पर्यंत 3 आहेत. आणि 81 ते 90 पर्यंत 2 आहेत. आणि 81 ते 90 पर्यंत 2 संख्या आहेत. 91 ते 100 पर्यंत एक संख्या आहे. तर आपल्याला अशा प्रकारे पाहता येईल. त्याचबरोबर तुम्हाला जोडमूळ संख्या पण दिलेल्या आहेत. जोडमूळ संख्येमध्ये 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्येच्या जोड्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत. 3,5, 5,7, 11,13, 17,19, 29,31, 41,43, 53,59, 61,67, 71,73 आणि 83,89. उदाहरणार्थ 3 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत. कारण त्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे, त्यामुळे त्या जोडमूळ संख्या आहेत. 2 आणि 3 या 2 मूळ संख्या आहेत आणि त्याचा फरक 1 आहे, त्यामुळे त्या जोडमूळ संख्या नाहीत असं आपल्याला सांगता येईल. पुढे बघायचंय सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्यामध्ये सहमूळ संख्येचं काय काय उदाहरण आहे ते बघूया. उदाहरणामध्ये 2,3, 2 आणि 3 याचा HCF 1 आहे. 3,5, 3 आणि 5 याचा HCF 1 आहे. 5,7, 5 आणि 7 याचा HCF 1 आहे. 11 आणि 13 याचा HCF 1 आहे. 17 आणि 19 याचा HCF 1 आहे, म्हणजेच मसावी 1 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या सहमूळ संख्येच्या अनेक जोड्या आहेत. या जोड्यामध्ये प्रत्येक संख्येचा एकमेव सामान्य विभाजक एकच असतो. त्याचबरोबर पुढे बघायचंय संयुक्त संख्या. आता बघा संयुक्त संख्यामध्ये काय, 1 ते 100 मधील सर्व संयुक्त संख्या खालील प्रमाणे आहेत. 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 42, 44, 45, 46, 48, 49, 50, 51, 52, 54, 55, 56, 57, 58, 60, 62, 63, 64, 65, 66, 68, 69, 70, 72, 74, 75, 76, 77, 78, 80, 81, 82, 84, 85, 86, 87, 88, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 98 आणि 99 आणि 100. ह्या संयुक्त संख्या म्हणजेच जे काही बाकीच्या संख्या सोडल्यात ते सगळ्याच्या सगळ्या कसल्या संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे आणि सर्वात मोठी संयुक्त संख्या ही अनंत आहे. त्याचबरोबर त्रिकोणी संख्या आपल्याला इथं पाहता येतील. 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या 1, 3, 5, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे व सर्वात मोठी त्रिकोणी संख्या अनंत आहे, म्हणजे सांगता येत नाही. त्याचबरोबर आपल्याला बघायचे चौरस संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या चौरस संख्या खालीलप्रमाणे आहेत. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. सर्वात लहान चौरस संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी चौरस संख्या अनंत आहेत, म्हणजेच सांगता येत नाही. आता बघायचं परिमेय संख्या. उदाहरणार्थ 1/2 मध्ये p बरोबर 1 आणि q बरोबर 2 आहे. दोन्ही पूर्णांक आहेत आणि q शून्य नाही, त्यामुळे 1/2 ही परिमेय संख्या आहे. -3/4 मध्ये p बरोबर -3 आहे आणि q बरोबर 4 आहे. दोन्ही पूर्णांक आहेत आणि q शून्य नाही, त्यामुळे -3/4 एक कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. 0.3 ला 3/10 म्हणून व्यक्त केले जाऊ शकते, त्यामुळे 0.3 एक परिमेय संख्या आहे. बघा नंतर अपरिमेय संख्या दिले. अपरिमेय संख्याचं उदाहरण वर्गमुळात 2. वर्गमूळ 2 हे दशांश स्वरूपात
1.41 42 13 56 23 7 डॅश डॅश असे विस्तारित होते, जे कधी संपत नाही किंवा विशिष्ट पॅटर्न प्रमाणे पुनरावृत्ती होत नाही. आता बघा पाय दिलेलं आहे तिथं. पाय जे काही आपण पायथागोरसचं प्रमेय त्याच्यामध्ये पाय, त्याच्यामध्ये बघा पायची किंमत जी आहे 3.14 1592 6539 असे विस्तारित होते, जे देखील कधीही संपत नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होत नाही. त्याच्यामुळं ई हे 2.71828182 असे विस्तारित होते, जे देखील अपरिमेय वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 यासारख्या इतर वर्गमुळाची संख्या देखील अपरिमेय आहेत. 0.1010010001000 डॅश डॅश यासारख्या संख्या ज्याचा दशांश विस्तार कधी संपत नाही आणि ज्यात कोणताही विशिष्ट पॅटर्न दिसत नाही, त्याला आपल्याला अपरिमेय संख्या असं म्हणता येईल. त्याचबरोबर पुढे बघा वास्तव संख्या. वास्तव संख्यामध्ये परिमेय संख्या त्यालाच आपण रॅशनल नंबर पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त करता येणाऱ्या संख्या जिथे पी आणि क्यू पूर्णांक आहेत आणि क्यू बरोबर 0 नाही. उदाहरणार्थ 1/2 3/4 वजा 2/5 0.5 0.75 अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर पी छेद क्यू स्वरूपात व्यक्त करता न येणाऱ्या संख्या उदाहरणार्थ वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 पाय आणि ई. वास्तव संख्येची उदाहरणे पूर्ण संख्या होल नंबर 0, 1, 2, 3 पूर्णांक संख्या इंटिजर्स डॅश डॅश -3 -2 -1, 0, 1, 2, 3 डॅश डॅश दशांश संख्या 0.5 3.14 वजा 2.5 वर्गमूळ स्क्वेअर रूट त्यालाच आपण वर्गमुळामध्ये 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 परिमेय संख्या 1/3 2/5 वजा 1/2 अपरिमेय संख्या पाय ई या व्यतिरिक्त 0 ही एक वास्तव संख्या आहे आणि ती परिमेय संख्या देखील आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जे काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला या सर्व गोष्टी समजून सांगण्यात येतील. ओके, धन्यवाद.